मालमत्ता मुद्रीकरणातून महापालिकांच्या उत्पन्न वाढीला दिशा, करवाढीऐवजी पर्यायी उत्पन्न स्रोत उभारण्याचा डावखरेंचा आग्रह. महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रत्येक विकास कामांसाठी राज्य आणि केंद्र शासनाच्या निधीवर अवलंबून न राहता स्वतःच्या मालमत्ता आणि उत्पन्नाच्या स्रोतांचा प्रभावी वापर करून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं, या कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या मागणीला आता शासन निर्णयाचं बळ मिळाले. महानगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या मालमत्ता मुद्रीकरणासाठी राज्य शासनाने धोरणात्मक चौकट निश्चित केल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग मोकळा झालाय. आमदार डावखरे यांच्या मार्गदर्शनाखाली संधी लेखापाल CA रेणुकादास दंडे यांनी महानगरपालिकांच्या मालमत्तांचं वर्गीकरण, व्यवस्थापन, पारदर्शकता आणि मुद्रीकरणासंदर्भात धोरणात्मक प्रस्ताव तयार केला होता. निष्क्रिय अथवा कमी वापरात असलेल्या मालमत्तांचा सार्वजनिक हित अबाधित ठेवून उत्पादक आणि उत्पन्न निर्मितीसाठी वापर करणं हा या प्रस्तावामागील प्रमुख उद्देश होता. 14 मे 2026 रोजी आमदार डावखरे यांनी ठाणे महानगरपालिका आणि राज्य शासनाकडे सविस्तर निवेदन देऊन महापालिकेच्या सर्व चल अचल मालमत्तांची प्रमाणित नोंद आणि वर्गीकरण करण्याची मागणी केली होती. मालमत्तेची मालकी, प्रत्यक्ष ताबा, सध्याचा वापर, वादग्रस्त स्थिती, रेडी रेकनरनुसार मूल्य, बाजार मूल्य तसंच उत्पन्न निर्मितीची क्षमता यांची माहिती एकत्र करण्याचा त्यांनी आग्रह धरला होता. यासाठी स्वतंत्र ॲसेट्स रजिस्टर आणि प्रॉपर्टी रजिस्टर तसंच GIS आधारित डिजिटल मॅपिंग करण्याची मागणीही करण्यात आली होती. महापालिकेच्या मालमत्तांचं शास्त्रीय व्यवस्थापन करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याचा प्रस्तावही त्यांनी मांडला होता. महापालिकेकडून समाधानकारक माहिती न मिळाल्यानं डावखरे यांनी 3 जुलै रोजी पुन्हा स्मरणपत्र देऊन पाठपुरावा केला. प्रत्यक्ष वापरातील, निष्क्रिय, वादग्रस्त, अतिक्रमित तसंच अन्य व्यक्ती किंवा संस्थांच्या ताब्यातील मालमत्तांचं स्वतंत्र वर्गीकरण करून त्यांच्या आर्थिक क्षमतेचं मूल्यांकन करण्याची त्यांनी मागणी केली होती. विक्री नव्हे तर मालमत्तेतून उत्पन्न निर्मिती. मालमत्ता मुद्रीकरणाचा अर्थ सार्वजनिक मालमत्ता विकणे असा होऊ नये, अशी भूमिका आमदार डावखरे यांनी मांडली आहे. सार्वजनिक मालकी कायम ठेवून निष्क्रिय अथवा कमी वापरातील मालमत्तांचा अधिक परिणामकारक वापर करणं आणि त्यातून नियमित उत्पन्न निर्माण करणं हा मुद्रीकरणाचा उद्देश असला पाहिजे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. ची करवाढ झालेली आहे. करवाढीसोबतच इतर याच्यातून उत्पन्न असायला हवं ठाणे महापालिकेला, अशी आपली मागणी देखील आहे. मी सर्वात प्रथम तर राज्य शासनाने जो नवीन GR काढलेला आहे की प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेने, प्रत्येक महानगरपालिका, नगरपालिकेने स्वतःची जी मिळकत आहे, स्वतःची जी ॲसेट्स आहेत, स्वतःची जी प्रॉपर्टी आहेत, त्याचं एक असेसमेंट केलं पाहिजे आणि त्याच्यामधनं आपण कसं मॉनिटायझेशन करू शकतो, कसं महानगरपालिकेचं उत्पन्न तयार करू शकतो, याच्या संदर्भातलं जो GR शासनाने काढला आहे त्याचा सगळ्यात पहिले मी शासनाचा आभार व्यक्त करतो आणि त्याचं स्वागत करतो. मी सातत्याने या संदर्भातला पाठपुरावा ठाणे महानगरपालिकेशी करत आहे की आपले जेवढे ठाणे महानगरपालिकेचे ॲसेट्स आहेत, जे क्लिअर आत्तापर्यंत त्याच्यामध्ये टायटलचा कुठलाही दोष नाही, जे क्लिअर प्रॉपर्टी आहे, ज्याच्यामध्ये अतिक्रमणही झालं असेल, अशा सगळ्या प्रॉपर्टीजचा एक रेकॉर्ड हा आपल्याकडे असला पाहिजे. त्याचं डिजिटल मॅपिंग झालं पाहिजे, त्याचं GIS मॅपिंग झालं पाहिजे, जेणेकरून पुढे त्याच्यावरती अतिक्रमण होता कामा नये. आणि या प्रॉपर्टीजच्या संदर्भातलं आपल्याला उत्पन्न वाढीसाठी काय पाऊल घेता येईल या संदर्भातलं महानगरपालिकेने विचार केला पाहिजे. करवाढ करण्याच्या ऐवजी जर हे पाऊल घेतलं तर निश्चितपणे लोकांवरती या संदर्भातलं जे करवाढीचा भुर्दंड आहे तो पसणार नाही आणि आपल्याला महानगरपालिका म्हणून एक चांगलं उत्पन्नाचं स्रोत निर्माण करता येऊ शकतं. माझा सातत्याने या गोष्टीचा पाठपुरावा ठाणे महानगरपालिकेशी आहे आणि या संदर्भातली कारवाई होण्याची अपेक्षा मला आहे. मच्छीमारांच्या नुकसान भरपाईचा प्रश्न TISSच्या अहवालानंतर 2 महिन्यात मार्गी लागणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन. वर्सोवा-बांद्रे सागरी सेतू प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या मच्छीमारांच्या प्रलंबित नुकसान भरपाईबाबत निकष ठरवण्यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसकडून सविस्तर अभ्यास केला जात आहे. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर 2 महिन्यात मच्छीमारांना भरीव नुकसान भरपाई देण्याचा सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली या संदर्भात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठक झाली.
कोस्टल रोड प्रकल्पामुळे बाधित झालेल्या मच्छीमारांपैकी अद्याप काही जणांना नुकसान भरपाई मिळाली नाही, असा मुद्दा उपस्थित करण्यात आला. याबाबत लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. राज्य शासन मच्छीमारांच्या पाठीशी असून त्यांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. मच्छीमारांच्या नुकसान भरपाईचे निकष ठरवण्यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस कडून करण्यात येत असलेला अभ्यास तसंच जुहू वर्सोवा परिसरातील जेटी, नेट फिक्सिंग आणि ड्रायिंग यार्ड यांसारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा झाली. कोलशेत रोड परिसरात सुरू असलेल्या बांधकामांमुळे धूळ, माती आणि चिखलाचा त्रास वाढला असताना ठाणे महानगरपालिकेनं बड्या विकासकांविरोधात कारवाईचा बडगा उगारलाय. बांधकाम स्थळी प्रदूषण नियंत्रणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी लोढा डेव्हलपर्स, JSPL, मशीन बिल्डर्स, गोदरेज असेंट, ओबेरॉय रिअल्टी तसंच बहुराष्ट्रीय कंपनी एंड्रेस हाऊजर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. काही प्रकरणात प्रत्येकी 50,000 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आलाय. पर्यावरण कार्यकर्ते रोहित जोशी यांनी कोलशेत परिसरातील विविध बांधकाम प्रकल्पांमध्ये प्रदूषण नियंत्रणाच्या नियमांचा भंग होत असल्याचे पुरावे महापालिकेकडे सादर करून तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेत महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाने संबंधित प्रकल्पांची पाहणी केली. या पाहणीत बांधकाम स्थळांवरून बाहेर पडणाऱ्या वाहनांच्या चाकांना लागलेला चिखल आणि माती थेट सार्वजनिक रस्त्यावर येत असल्याचं आढळलं. तसंच अनेक ठिकाणी वाहनांच्या चाकांची स्वच्छता करण्यासाठी टायर वॉशिंगची सुविधा उपलब्ध नसल्याचंही निदर्शनास आलं. एंड्रेस हाऊजर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रकल्पाची 19 ऑगस्ट रोजी पाहणी करण्यात आली. बांधकाम स्थळावरून बाहेर पडणाऱ्या वाहनांमुळे मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल आणि माती पसरल्याचं आढळून आलं. त्यामुळे कंपनीला 50,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय. लोढा डेव्हलपर्सच्या क्राऊन कोलशेत प्रकल्पाची 18 ऑगस्ट रोजी पाहणी करण्यात आली. या प्रकरणी 50,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून 7 दिवसात समाधानकारक खुलासा न केल्यास काम बंद करण्याची कारवाई का करू नये अशी कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे. वक्रतुंड कोलशेत येथील JSPL मिशन बिल्डर्सच्या प्रकल्पातही टायर वॉशिंगची सुविधा नसल्याचं आढळलं. सार्वजनिक रस्त्यावर वाहने धुतल्याने धूळ आणि प्रदूषण वाढत असल्याचं निदर्शनास आल्यानं कंपनीवर 50,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय. गोदरेज असेंट आणि ओबेरॉय रिअल्टीच्या फॉरेस्टविले प्रकल्पांनाही प्रदूषण नियंत्रण नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी नोटिसा बजावण्यात आल्यात. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. ठाण्यात जलसंवर्धनासाठी महाव्याख्याथॉन उत्साहात संपन्न. महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आणि जलसंधारण दिन तसंच जलसंधारण सप्ताह अभियानाचा भाग म्हणून ठाणे शहरात आज वॉकेथॉन वॉक फॉर वॉटर या भव्य जनजागृती रॅलीचं अत्यंत उत्साही वातावरणात आयोजन करण्यात आलं. माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा आणि पाणी अडवा, पाणी जिरवा या मुख्य संकल्पनेवर आधारित असलेल्या या महावाक्याथॉनचा शुभारंभ उपवन तलाव येथून करण्यात आला. त्यानंतर आदिवासी आश्रम, क्रांतीवीर राघोजी भांगरे चौक, आदिवासी वीरांगना झलकारी
बाई मार्ग, वसंत विहार फाटा मार्गे ही रॅली डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे पोहोचून संपन्न झाली. सुमारे 3 किलोमीटरच्या या पदभ्रमण मोहिमेमध्ये ठाण्यातील शेकडो नागरिक, विविध शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी विद्यार्थिनी, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, तरुण वर्ग आणि शासकीय अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाची सुरुवात वॉर्मअप सत्रानं करण्यात आली. झुंबा व्यायाम या प्रकाराचा उपस्थित सर्वांनीच मनसोक्त आनंद घेतला. यावेळी मार्गदर्शन करताना ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी ठाण्यात या मोहिमेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून तब्बल 6 ते 7 हजाराहून अधिक जणांनी यासाठी नोंदणी केल्याचं सांगितलं. संपूर्ण मार्गावर जलजागृतीचे माहिती फ्लेक्स लावून नागरिकांनी पाणी बचतीचा संदेश दिला. या अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या रील स्पर्धेला तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याने सहभागाची मुदत वाढवण्यात आली असून नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने रील्स तयार करून या जनजागृती चळवळीत सहभागी व्हावं असं त्यांनी आवाहन केले. तर मृद व जलसंधारण विभाग छत्रपती संभाजीनगरचे व्यवस्थापकीय संचालक विजय देवराज यांनी मनोगत व्यक्त करताना 15 ते 21 ऑगस्ट या कालावधीत राबवण्यात आलेला जलसंधारण सप्ताह केवळ एका विभागापुरता मर्यादित न राहता लोकसहभागातून एक मोठी चळवळ व्हावा हा शासनाचा मुख्य उद्देश असल्याचं सांगितलं. या महावॅकेथॉनमध्ये सहभागी झालेल्या स्थानिक नागरिकांनी आणि शिक्षकांनीही आपली मनोगतं व्यक्त केली. शासकीय तंत्रनिकेतन ठाणे येथील इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या प्राध्यापिका सुजाता नागरगोजे यांनी माती आणि पाणी हे मानवी जीवनाचं मूळ आधारस्तंभ असून प्रत्येकानं त्याचे नियोजनबद्ध संवर्धन केलं पाहिजे अशी भावना व्यक्त केली. याशिवाय स्थानिक तरुण सहभागी पवन चौहान आणि धीरेंद्र चौधरी यांनी नियमित वॉकिंगचं महत्त्व अधोरेखित करत वृक्षतोड थांबवणे, झाडे जगवणे आणि पाण्याचा अपव्यय टाळणे ही काळाची गरज असल्याचं सांगितलं. यावेळी उपस्थित सर्व नागरिक, मान्यवर आणि विद्यार्थ्यांनी घेतलेल्या सामूहिक मृद व जलसंधारण शपथेने करण्यात आली. यामध्ये उपस्थितांनी काळ्या मातीचे आणि पाण्याच्या प्रत्येक थेंबाचं रक्षण करून जलसमृद्ध महाराष्ट्र घडवण्याचा आणि सुरक्षित भविष्यासाठी जलसंधारणाचे नियम दैनंदिन जीवनात आचरणात आणण्याचा दृढ संकल्प केला. शेवटी या महावॅकेथॉन मधील सहभागींना लकी ड्रॉ द्वारे पारितोषिक देऊन या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. 21 ऑगस्ट मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त आज मृद व जलसंधारण विभागाने महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर हा कार्यक्रम आयोजित केला होता. या वॉकेथॉनसाठी जवळपास 6,000 ते 7,000 इतकं रजिस्ट्रेशन ऑनलाईन यामध्ये झालं होतं. इथे सकाळी खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांकडून, विद्यार्थ्यांकडून, विद्यार्थिनीकडून इथं दाखवण्यात आला आणि पूर्ण जो वॉकेथॉन होता त्यामध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि या थीमवरती बेस्ड डिस्कशन आपण करायला सांगितलं होतं. आपले अधिकारी असतील, काही फ्लेक्स असतील, माहितीचे फ्लेक्स असतील, ते देखील या वॉकेथॉनच्या रूटवर लावण्यात आले होते आणि या वॉकेथॉनसाठी या शहराचे उपमहापौर यांनी देखील उपस्थिती दर्शवली. सर्व अधिकारी या वॉकेथॉनमध्ये होते आणि खूप छान पद्धतीनं एक जाणीवजागृतीचा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये जे वॉकेथॉनमध्ये सहभागी होते त्यामध्ये ईश्वर शेट्टीने पारितोषिकही देण्यात आलं आणि त्याच पद्धतीनं रील्सचा जो आपला एक कॉम्पिटिशन होता त्याची मुदत पार्टिसिपेशन वाढल्यामुळं ती मुदत थोडी वाढवून देण्यात आली आहे आणि त्याच्यात ती पारितोषिक ठेवण्यात आलं आहे. त्यामुळं मी नागरिकांनाही आवाहन करेल, विद्यार्थ्यांना आवाहन करेल की या रील्समध्ये आपण सहभागी व्हावं आणि आपलं जे पारितोषिक आहे ते मिळवण्याकरिता आपण चांगल्या पद्धतीची रील बनवून त्यामध्ये सहभागी व्हावं. धन्यवाद. ठाणे स्थानक परिसरातील महापालिकेच्या वास्तूंवरही फेरीवाल्यांनी कब्जा मिळवल्याचं उघडकीस आल्यानंतर पालिकेच्या अतिक्रमण विरोधक विभागाने कारवाई करून 2 लाखांचा माल गुरुवारी ताब्यात घेतला. सॅटिस पुलावरील बंद शौचालय आणि टीएमटीच्या कार्यालयीन कक्षाचा फेरीवाल्यांनी गोदाम म्हणून वापर सुरू केला होता. ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज 6 ते 7 लाख प्रवासी प्रवास करतात. मध्य रेल्वे स्थानकातील सर्वाधिक गर्दीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक ठाणे रेल्वे स्थानक आहे.
स्थानक परिसरातील सॅटिस पुलावरून शहरातील इतर भागात जाण्यासाठी बस थांबे आहेत. या ठिकाणीही नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. प्रवाशांची तसंच ठाणे परिवहन कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी ठाणे महापालिकेनं स्वच्छतागृह उभारली. मात्र स्वच्छतागृह बंद असल्याचा फायदा घेत त्याचा वापर अनधिकृत फेरीवाल्यांकडून माल साठवण्यासाठी केला जात असल्याचं कारवाईतून स्पष्ट झालं. कपडे, खाद्यपदार्थ, खेळणी आणि इतर साहित्यांचा साठा या महापालिकेच्या वास्तूंमध्ये करण्यात आला होता. अतिक्रमण विभागानं कारवाई करून सुमारे 2 लाख रुपयांचा माल जप्त केलाय. ठाणे स्थानक परिसरात फेरीवाल्यांना बसण्यास प्रतिबंध असून न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानकापासून 150 मीटर पर्यंतचा परिसर ना फेरीवाला क्षेत्र घोषित असतानाही सॅटिस पूल, पुलाखालील भाग आणि स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गांवर मोठ्या प्रमाणात फेरीवाले बसतात. त्यामुळे प्रवाशांना पदपथावरून चालतानाही अडथळ्यांचा सामना करावा लागतो. महापालिकेच्या कार्यालयीन कक्षामध्ये फेरीवाल्यांनी प्रवेश कसा मिळवला याबाबत प्रश्न उपस्थित झालाय. फेरीवाल्यांनी बनावट चावी तयार करून कार्यालयीन कक्षाचा वापर केला का याची चौकशी होणं आवश्यक आहे. महापालिकेच्या मालकीच्या वास्तूंचा अशा प्रकारे वापर सुरू असताना प्रशासनाला याची माहिती का मिळाली नाही असा सवाल नगरसेवक संजय वाघुले यांनी केलाय. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली आहे. ठाणे शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची समन्वय बैठक संपन्न. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची समन्वय बैठक शुक्रवारी नरेंद्र बल्लाळ सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. गणेशोत्सवाच्या काळात निर्माण होणाऱ्या विविध समस्या, मंडळांच्या अडचणी आणि प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात भाविक आणि नागरिकांची गर्दी होत असल्याने वाहतूक व्यवस्थापन, मंडप उभारणीसाठी परवानग्या, वीज आणि पाणी व्यवस्था, स्वच्छता, अग्निसुरक्षा, सुरक्षा व्यवस्था तसंच गणेश मूर्ती विसर्जनाचं नियोजन या संदर्भात बैठकीत चर्चा झाली. मंडळांना परवानग्या घेताना येणाऱ्या अडचणी तसंच उत्सवाच्या काळात आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांबाबतही प्रतिनिधी प्रशासनासमोर आपले मुद्दे मांडले. गणेशोत्सव हा ठाणे शहरातील नागरिकांसाठी श्रद्धा आणि उत्साहाचा महत्त्वाचा सण असून मोठ्या संख्येनं नागरिक या उत्साहात सहभागी होतात. त्यामुळे सार्वजनिक मंडळांनी नियमांचं पालन करून प्रशासनाला सहकार्य करावं. तसंच ध्वनी प्रदूषण, वाहतूक कोंडी आणि नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन यावेळी करण्यात आलं. विसर्जनाच्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेऊन विसर्जन मार्ग, कृत्रिम तलाव, सुरक्षा व्यवस्था, वैद्यकीय सुविधा आणि स्वच्छता यांचं योग्य नियोजन करण्यावरही भर देण्यात आला. पोलीस प्रशासन आणि महापालिका प्रशासनाने गणेशोत्सव मंडळांशी सातत्यानं समन्वय ठेवण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली. महापालिका प्रशासन, पोलीस विभाग, गणेशोत्सव समन्वय समिती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं यांच्यात योग्य समन्वय राहिल्यास गणेशोत्सव अधिक शिस्तबद्ध, सुरक्षित आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडता येईल असा विश्वास या बैठकीत व्यक्त करण्यात आला. खरं तर ही उशिरा बैठक घेण्यात आलेली आहे आणि या बैठकीला महापौर देखील उशिरा आल्या होत्या. काय काय नेमकं या बैठकीत झालेलं आहे? काय नेमकं बोलणं झालं आज? नाही, अडचणीमध्येच गेली 7-8 वर्ष मला वाटतं गणेशोत्सव साजरा होतोय आणि गणेशोत्सव मंडळाच्या अडचणी नेहमी आपण प्रशासनासमोर मांडतोय, पण काही दखल घेतली असं काही दिसत नाही. यावर्षी राज्य शासनाने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देऊन सुद्धा आता 20 दिवसात गणेशोत्सव आला आणि 20-25 दिवसात उत्सवाला आणि मीटिंग लावणं एक चुकीचं आहे आणि मंडळांवर अन्याय केल्यासारखं असा विषय आहे. रस्त्यातले खड्डे असतील, त्याचबरोबर एक खिडकी योजना असेल, परत वायरी असतील, यामुळे गणेश मंडळाला अनेक अडचणी येतात. त्याविषयी काय सांगाल? नाही, हे सगळे विषय जवळजवळ 5-6 वर्ष आपण प्रशासनासमोर मांडतोय, पण याच्यावर अजूनपर्यंत कोणती दखल घेतल्यासारखी असं हे सगळे खड्ड्याचे विषय, खड्डे तसेच आहेत, खड्ड्यांचे विषय तसे आहेत, वायरिंगचे विषय तसे आहेत, ट्राफिकचे विषय तसे आहेत आणि हे सगळे विषय असून सुद्धा जर ठाणे महानगरपालिका ग्रीन गणेशोत्सवाचा जर अट्टहास करत असेल तर मला वाटतं हे कुठेतरी चुकीचं आहे. या गोष्टी पहिला सुधारणा केल्या पाहिजेत आणि त्यांनी कुठेतरी ग्रीन महोत्सव व्हावा किंवा मातीच्या मूर्त्या आणाव्या ठाण्यामध्ये आणि त्याचं हे व्हावं ही स्वप्न त्यांनी बघावी.